तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आणि आज आपण बघणार आहे 2024 मध्ये आलेली हॉरर कॉमेडी मूवी द माऊस ट्रॅप मूवीचं एक्सप्लेनेशन. ह्या मूवीचे डायरेक्टर आहे जेमी बेली. ही पहिली अशी हॉरर मूवी आहे ज्याच्यामध्ये मिकी माऊस दाखवलं गेला आहे. तर चला जास्त टाइमपास न करता आपण आपल्या मूवीच्या एक्सप्लेनेशनला स्टार्ट करूया. आपल्याला 2 डिटेक्टिव्ह दाखवले जातात जे रेबेका नावाच्या मुलीला काही प्रश्न विचारत आहेत, कारण आत्ता काही टाइम आधी काही मर्डर्स झालेले आहेत. कारण रेबेका त्या मर्डर्समधून एकटी वाचलेली होती. नेक्स्ट सीनमध्ये आपल्याला मर्डर व्हायच्या आधीचा सीन दाखवला जातो. मर्डर एका गेम पार्लरमध्ये झालेला आहे. त्याच्या मॅनेजरचं नाव टिम कॉलिन्स आहे आणि त्यासोबत 2 मुली काम करतात, ॲलेक्स आणि जीना. त्या दोघींची शिफ्ट संपणारच होती की तेवढ्या तिथं टीम येतो आणि म्हणतो की आज तुम्हाला ओव्हर टाईम करावं लागेल, कारण 8 जणांनी आपल्या इथं बुकिंग केलेली आहे पार्टीसाठी, त्याच्यामुळं आज तुम्हाला ओव्हर टाईम करावं लागेल. तेवढं बोलून टीम तिथून निघून जातो आणि त्याच्या रूममध्ये जाऊन मिकी माऊसची मूवी बघत बसतो. आणि टीम मूवी बघत बसलेला असताना अचानक त्याला एका मास्कमधून आवाज यायला लागतो. तो मास्क त्याला त्याच्या दिशेने बोलवत असतो, त्याचं नाव घेत असतो. त्यामुळे टीम घाबरून अचानक उठतो आणि त्याच्या हातातला ग्लास खाली पडतो आणि तो ग्लास पण एका तुटलेल्या वायरवरती पडतो. त्याच्यामुळे पूर्ण रूममधल्या लाईट्स ह्या रेड होतात. तेवढ्यात तो मास्क टीमला वशमध्ये करतो आणि स्वतःकडे बोलवायला लागतो. आणि टीम तो मास्क घालतो आणि पूर्णपणे त्या मास्कच्या वशमध्ये जातो. मास्क घातल्यानंतर टीममध्ये काही पॉवर्स पण येतात, अचानक गायब होण्याची शक्ती आणि खूप ताकदसुद्धा. तेवढ्यात जीनाला वाटतं की टीम घरी गेलेला आहे, त्याच्यामुळे ती सुद्धा तिथून निघून जाते. आणि आता पूर्ण गेम पार्लरमध्ये ॲलेक्सच एकटी राहिली होती. मग तिथं कोणीच नाही बघून ॲलेक्स पण मजा करायला लागते. पण अचानक तेवढ्यात एक फोन वाजतो, पण फोन उचलल्यानंतर पलीकडून कोणीच बोलत नाही. ते झाल्यानंतर ॲलेक्सला कोणीतरी हळूहळू बोलत आहे असं वाटतं, त्याच्यामुळे ॲलेक्स त्या आवाजाच्या दिशेने जाते. आणि तिकडे गेल्यानंतर अचानक ॲलेक्सला मिकी माऊस दिसतो. मिकी माऊस चेन्स घेऊन दरवाजे बंद करत असतो. त्याला बघून ॲलेक्स पळायला लागते, पण अचानक ॲलेक्सचे फ्रेंड्स तिथे येऊन तिला सरप्राईज करतात. त्याच्यानंतर आपल्याला कळतं की हे तेच 8 लोक आहेत जे पार्टीसाठी येणार होते. त्याच्यानंतर आपल्याला सांगितलं जातं की हे सगळेजण ॲलेक्सच्या बर्थडे पार्टीसाठी आलेले आहेत. पहिल्या फ्रेंडचं नाव मार्कस दाखवलं जातं आणि ह्यानेच ही बर्थडे पार्टी ऑर्गनाईज केलेली असते. आणि मार्कसला आधीपासून ॲलेक्स खूप आवडत असते. दुसरा आहे रायन, मग आहे पॉल, मग आहे जॅकी, आणि त्याच्यानंतर आहे डॅनी, आणि मग मारिया आणि रेबेका. आणि ह्यांच्या बोलण्यावरून आपल्याला हे कळतं की रायन इथं कोणालाच आवडत नाही, फक्त ॲलेक्सला सोडून. त्यानंतर रायन सगळ्यांचे फोन्स जमा करतो आणि त्यांना एका बॅगमध्ये भरून ठेवून देतो. त्यानंतर पॉल आणि जॅकी दोघं जंगल जिममध्ये जातात जंगल मी मंगल करण्यासाठी. पॉल आणि जॅकी बोलतच असतात की तेवढ्यामध्ये मागून मिकी येतो आणि त्या दोघांना पण मारून टाकतो. आणि ज्या चाकूने केक कापला होता तो चाकू पण गायब होतो आणि अचानक त्यांचे बघतात तर मोबाईल्स पण गायब होतात. आणि बाहेर जायचे रस्ते पण चेन्सने बंद केलेले असतात. त्यानंतर ते सगळेजण टेन्शनमध्ये येतात. मिकी रायनवर अटॅक करतो. त्यानंतर मिकी रेबेकाला मारायला जातो. तिच्या हातामध्ये टॉर्च असल्यामुळे ती वाचते, कारण मिकी त्या लाईटला घाबरत असतो आणि त्या लाईटमुळे मिकीला टेलिपोर्ट पण करता येत नसतं, त्याच्यामुळे तो अजून घाबरून जातो. पण तो तिथून पळतो, पण अचानक मारिया मिकीच्या दिशेने जाते. पण मिकी लांबूनच चाकूवरचं ब्लड तिच्या अंगावरती झटकतो आणि त्याला बघून ती पण तिथून पळून जाते. त्यानंतर ॲलेक्स आणि मार्कस बोलत असतात, पण तिथं मारिया येते आणि सांगते की कोणीतरी इथं आलं आहे जो विचित्र आहे. मारियाला वाटतं की रायन येडा झाला आहे, त्याच्यामुळे तो हे करत आहे. हे ऐकून ॲलेक्स ऑफिसमध्ये जाते आणि पोलिसला कॉल करते. पण पोलिसला कॉल केल्यानंतर पण तिच्या स्क्रीनवरती जे कार्टून चालू असतं त्याच कार्टूनचा आवाज त्यांना मोबाईलमधून पण येत असतो. त्यानंतर मिकी एका शेजारच्या बारमध्ये जातो आणि तिथं 2 जणांना मारून टाकतो आणि परत वापस येतो. त्यानंतर मिकी डॅनीकडे जातो आणि ज्या राईडवर तो बसलेला असतो त्या राईडला फुलवरती करतो. दुसरीकडे ॲलेक्स, मरी, मार्कसला बाकीच्यांच्या डेड बॉडीज भेटायला लागतात. त्यांना बघून ते खूप घाबरून जातात. दुसरीकडे जेमा गेम खेळत होती, तेवढ्यात तिथं मिकी येतो आणि तिच्यासोबत खेळायला लागतो. त्यानंतर ते तिघे बाहेर जाण्याच्या रस्त्याकडे जातात, पण मिकी आधीच तिथं उभा असतो. त्यानंतर ते एक प्लॅन बनवतात की आपण जाऊ आणि फायर अलार्मला वाजवून देऊ, त्याच्यामुळे फायर ब्रिगेड आपल्या मदतीसाठी नक्कीच येईल. ते बोलतच असतात की तिथून ॲलेक्स निघून जाते. ॲलेक्स एकटीच जाऊन त्या अलार्मला वाजवते, पण तेवढ्यात तिथं मिकी येतो आणि जेमापाशी जाऊन तिला पण मारून टाकतो. तेवढ्यात मार्कस पण माईकवरती बोलतो की रूफच्या दिशेने पळत सुटा, कारण फायर ब्रिगेडवाले येतच असतील. त्या ऐकून डॅन आणि रेबेका त्या दिशेने पळत सुटतात. पण तेवढ्यात मिकी येतो आणि रेबेकाच्या पायाला कट मारतो आणि डॅनीला तर मारूनच टाकतो. तेवढ्यात ॲलेक्स मार्कसपाशी आली होती आणि हे विचारच करत होते की काय करायचं, की तेवढ्यात जेना पण वापस येते. त्यामुळे रेबेकाचा जीव वाचतो, कारण मिकी बाहेर जातो आणि जेनाला पण मारून टाकतो, ते पण ॲलेक्सच्या पुढे. हे सगळं चालू असताना अचानक तिथे रायन पण परत येतो. तो अजून पण जिवंत असतो, पण तो किलर नाही हे बघून ते अजून पण टेन्शनमध्ये येतात की नक्की किलर कोण आहे आणि यांच्या मागे का लागला आहे. त्यानंतर ॲलेक्स सांगते की मी किलरला जवळून पाहिलं आहे, त्यामुळे मला माहीत आहे की किलर टेलिपोर्ट करू शकतो, पण फ्लॅशच्या लाईटमध्ये त्याला टेलिपोर्ट करता येत नाही. त्यामुळे ॲलेक्स पण रायनवर टेस्ट करून बघते.
ते विचारच करत होते की काय करायचं होतं, तेवढ्यात मिकी येतो. मग रायन मिकीच्या पुढं जातो मी कशालाच घाबरत नाही हे दाखवण्यासाठी, पण मिकी तेवढ्यात त्याच्यावर हमला करतो. पण ॲलेक्सने लाईट मारल्यामुळे तो वाचतो. पण ह्या वेळेस मिकी पण पळून जात नाही, तो अचानक पुढे जातो आणि ॲलेक्सवरती हमला करतो. त्याच्यामध्ये मिकी ॲलेक्सची टॉर्च पण लांब फेकून देतो. आता ॲलेक्स मारणारच असते की तेवढ्यामध्ये तिथं मार्कस पण वापस येतो. ते सगळे मिकीला धरणारच होते की तेवढ्यात मिकीने ती टॉर्च लांब करून मिकी पण तिथून टेलिपोर्ट होऊन गायब होतो. ह्या सगळ्यांमधून त्यांना एक गोष्ट कळते की मिकीला सुद्धा ट्रॅप करता येतं. त्याच्यामुळे ते एक नवीन प्लॅन बनवतात. आता ते सगळे मिकीला ट्रॅप करायचं ठरवतात. त्याच्यानंतर ॲलेक्स मिकीला चॅलेंज करते की 5 मिनिटांमध्ये जंगल जिममध्ये मला शोधून दाखव. जर तू आम्हाला शोधलंस तर तू माझा जीव घेऊ शकतो आणि जर तुला आम्हाला शोधता आलं नाही तर तू आम्हाला ह्याच्या बाहेर जिवंत जाऊन द्यायचं. त्यानंतर मिकी त्या चॅलेंजला ॲक्सेप्ट करतो आणि त्या जंगलमध्ये येतो. त्यानंतर त्या लाईटचा यूज करून ते सगळेजण मिकीला ट्रॅप करतात. तेवढ्यात मिकी त्या लाईटला रेड करतो आणि तिथून अचानक गायब होतो. त्यांना पण कळत नाही की तो अचानक गायब कसं काय झाला आणि ती लाईट रेड कसं काय झाली. दुसरीकडे आपल्याला फायर ब्रिगेड पण येताना दाखवली जाते. त्यांना वाटतं की आता आपण जिवंत वाचलो. ते सगळे हा विचारच करत असतात की अचानक तिथं मिकी येतो आणि ॲलेक्सची मान उडवून टाकतो आणि तिथून गायब होतो. आणि ह्या सीनसोबतच मूवी इथे एंड होते. ही मूवी बनण्याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे याचे राईट्स. कारण याचे राईट्स पहिल्यांदा डिझनी ओन करत होतं, पण आता काही टाईम आधीच याचे राईट्स पूर्णपणे पब्लिक डोमेनमध्ये आलेले आहेत. म्हणजे याच्यावरती आता कुणीही मूवी आणि TV सिरीज किंवा वेब सिरीज बनवू शकतं. पहिल्यांदा याचे राईट्स फक्त डिझनीकडे असल्यामुळे याच्यावरती कोणाला मूवीज किंवा काहीच बनवता येत नव्हतं, तेही डिझनीच्या परमिशनशिवाय. त्याच्यामुळं आता याच्यावरती मूवीज पण आलेले आहेत. त्याच्यामुळे आता मिकी माऊसवर मूवी पण आलेले आहेत. आणि फक्त मिकी माऊसचेच राईट नाही तर अजून खूप कॅरेक्टर्स असे आहेत ज्यांचे राईट्स पण पब्लिक डोमेनमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्यावरती पण मूवीज आलेले आहेत. जर तुम्हाला त्या मूवीज पण बघायच्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा.